नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय आहे मराठी. मराठी विषयाअंतर्गत अभ्यासक्रम कोणता आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर आपण नवीन असाल, तर मगदूम सर मराठी हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवणे सोपे जाईल. तर चला जाणून घेऊया मराठी विषय अभ्यासक्रम. प्रामुख्याने मित्रांनो, मराठी विषयाचा जर आपण विचार करायला गेलो, तर मराठी विषयामध्ये एकूण आपल्याला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, ते 25 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि हे 25 प्रश्न 50 गुणांसाठी 25 प्रश्न आहेत. 50 गुणांसाठी 25 प्रश्न म्हणजे याचा अर्थ एक प्रश्न जो आहे, हा एक प्रश्न 2 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. 2 गुणांसाठी 1 प्रश्न असणार आहे. हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मग या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक आहेत? पहिला घटक येतो तो म्हणजे आकलन. आकलनावर आधारित आपल्याला पहिला घटक आहे आणि मग आकलनावर आधारित उपघटक कुठले आहेत? तर उतारा. उतार्यावर आपल्याला 3 प्रश्न असू शकतात. कविता, कवितेवर 3 प्रश्न असू शकतात. कविता दिली जाते किंवा उतारा दिला जातो आणि त्याच्यावरती प्रश्न आहेत. सुसंगत वाक्याचा परिच्छेद याच्यावरती 3 प्रश्न असतात. सुसंगत वाक्य दिली जातात आणि त्याच्यावर आधारित 3 प्रश्न असतात. संवाद दिला जातो आणि संवादावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. याच्यावर आधारित 3 प्रश्न असू शकतात. म्हणजे आकलन घटक जो आहे, तो आकलन घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये आपल्याला उतारा, कविता, सुसंगत वाक्य परिच्छेद आणि संवाद लेख. प्रामुख्यानं जर आपण व्यवस्थितरित्या वाचन केलं, वाचन करणं गरजेचं आहे. जर व्यवस्थित वाचन केलं, तर या घटकाचे प्रश्न आपल्याला सहज सोडवता येऊ शकतात. त्यानंतर दुसरा घटक येतो तो म्हणजे शब्दसंपत्ती. तर शब्दसंपत्तीमध्ये प्रामुख्याने आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्दलेखन, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द अशा पद्धतीच्या शब्दसंपत्तीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. शब्दसमूहाबद्दल शब्द उदाहरणार्थ समाज समाजाची सेवा करणारा. आता समाजाची सेवा करणारा जो आहे, तो समाजसेवक म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. शुद्ध, अशुद्ध शब्द, चुकीचे शब्द कोणते आहेत? ते शब्द, त्या शब्दातील कोणतं अक्षर चुकीचं आहे? म्हणजे ऱ्हस्व आहे किंवा दीर्घ आहे? दिलेलं कोणतं आहे? हेही आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ मार्क्स पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. पुढचा घटक येतो तो कार्यात्मक व्याकरण. तर कार्यात्मक व्याकरणामध्ये काय आहे? तर वर्णविचार. वर्णमालेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि या वर्णमालेच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अ, वर्णमाला जी आहे ती दिलेली आहे. म्हणजे स्वर कोणते, स्वरादी कोणते, व्यंजन कोणते आणि त्याचे प्रकार जे आहेत तेही त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही जाणून घेऊ शकता असा. त्यानंतर संधी. दुसरं आहे शब्दाच्या जाती, विकारी आणि अविकारी शब्दाच्या जाती. तेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आपण. या घटकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला तर याचेही मार्क्स आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. पुढे येतं ते म्हणजे शब्दाच्या जाती विकारी आणि अविकारी. एकूण शब्दाच्या जाती किती आहेत? तर 8 एकूण शब्दाच्या जाती आहेत. मग या 8 जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. यामध्ये पहिल्या 4 जाती ज्या आहेत, या पहिल्या 4 जाती विकारी आहेत. याला विकारी असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या 4 ज्या जाती आहेत त्याला अविकारी असं म्हटलं जातं. या ठिकाणी शब्द चुकलेला आहे. अविकारी म्हणजे विकारी आणि अविकारी हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहिल्या 4 विकारी, दुसऱ्या 4 अविकारी. यालाच सव्यय म्हटलं जातं आणि याला अव्यय असं म्हटलं जातं. सव्यय आणि अव्यय हेही आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. संपूर्ण शब्दाच्या जातीचा व्हिडिओ आपल्याला मगदूम सर मराठी या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. तो आपण पाहू शकता. त्यानंतर संकीर्ण स्वाध्यायामध्ये लिंग विचार, वचन, विभक्ती, कारकार्थ, शब्दाचे सामान्य रूप, प्रयोग, वाक्याचे प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य म्हणजे एकूण 3 वाक्याचे प्रकार आहेत. केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. ही वाक्य कशी होतात हेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे.
विरामचिन्हे, काळ आणि काळाचे प्रकार, क्रियापदाचे अर्थ, समास आणि समासाचे प्रकार, अलंकार, वृत्ते, व्याकरण घटकावर आधारित आपल्याला संपूर्ण व्हिडिओ मधुम सर मराठी या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाडायचे असेल, तर असे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि काही शंका असल्यास आपण त्या शंकेचं निरसन करू शकतो. त्यासाठी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणंही गरजेचं आहे. पुढचा भाग येतो तो म्हणजे मराठी साहित्यविषयक सामान्य ज्ञान. आता मराठी साहित्याविषयी सामान्य ज्ञान हेही माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला अवांतर वाचन ज्याला म्हणतो, हे अवांतर वाचन करणं गरजेचं आहे आणि अवांतर वाचनाच्या माध्यमातून आलेली जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाचा प्रकार कोणता आहे, तो जाणून घेणं गरजेचं आहे. कथा आहे, कादंबरी आहे, तेही जाणून घेणं गरजेचं आहे. बालसाहित्य आहे. त्याचबरोबर टोपण नाव, लेखकाचं नाव दिलं जातं आणि त्या लेखकाचं टोपण नाव कोणतं आहे, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञानावर पण आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. हे अशा पद्धतीनं एकूण मित्रांनो आपल्याला 25 गुणांसाठी 25 प्रश्नांसाठी 50 गुण असतात आणि हे 25 प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. 25च्या 25 प्रश्न आपण सहजरित्या सोडवू शकतो. थोडंसं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि असा आपण अभ्यास केला तर या 25 प्रश्नांपैकी सर्व प्रश्न आपल्याला सोडवणं सोपं जातं आणि 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क्स पैकीच्या पैकी मार्क्स आपण या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी विषयात मिळवू शकतो. कारण मराठी विषय हा सोपा आहे, पण त्यासाठी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.